31 मार्च 2026 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेली डेडलाईन, भारतातून नक्षलवाद संपवायचं. आता छत्तीसगड असो, तेलंगणा असो, महाराष्ट्र असो, विशेष म्हणजे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली पोलीस दलाने या अगोदरच नक्षल संपुष्टात आणलेला आहे. आता छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये देखील मोठे कॅडर मोठ्या प्रमाणात सरेंडर होताना दिसून येत आहे. एकेकाळी गडचिरोली जिल्ह्याचे धुरा सांभाळलेले आता गडचिरोली चे तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि आता नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील सर आपल्यासोबत आहे. सर, काय सांगाल? आपण एकेकाळी गडचिरोली जिल्ह्याचे नेतृत्व केले, इथले SP होते, त्या काळची मुवमेंट आणि आता काय फरक जाणवतो? आता त्याला एक तप लोटलेला आहे. 12 वर्षाचा काळ गेलेला आहे आणि जे एक सिस्टमिक एफर्ट ज्याला म्हणतात ना, सर्व एक टीमवर्क करून जो एफर्ट सुरू झाला होता 2009-10 पासून, तर तो आता पूर्णत्वास आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आता जे आपण बघतो, आता जे रिसोर्सेस वाढलेले आहेत, त्यामुळं जे क्वालिटी आहे कुठल्याही एफर्ट्सची, कुठल्याही गोष्टीची, ती क्वालिटीमध्ये बेटर आहे सगळ्या. म्हणजे ऑपरेशनचं जे क्वालिटी असेल त्यामध्ये फाईन ट्यून झालेलं आहे, कारण आपण वेळोवेळी ज्या काही चुका केलेल्या आहेत, सुधारलेल्या आहे, टेक्नॉलॉजीचा वापर, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आता ऑपरेशनली जास्त प्रभावीपणे आपण ऑपरेशन्स राबवतो. त्याचाच आपण पाहिलं असेल रिझल्ट पण मिळतो आहे. परत हे पोस्ट ओपनिंग आहे, पोस्ट ओपनिंगचं पण आपण पाहिलं, हे बॅकवॉल टेक्नॉलॉजी वगैरे हे सगळ्या नवीन गोष्टी आलेल्या आहेत. परत पोलीस दादाला रोखडकीच्या माध्यमातून जे आम्ही आधी एक वेगळी स्कीम म्हणून आपण राबवत होतो, तर नंतर ती स्कीम पूर्ण सगळ्या इंटिग्रेट करून एक सिंगल विंडो सिस्टम बनवून पोलीस दादाला खिडकीच्या माध्यमातून जे पोलीस विभागाने जो काही विश्वासाचा अभाव होता पोलीस प्रशासनामध्ये आणि लोकांच्यामध्ये, तो गेल्या 4 वर्षामध्ये 12 ते 14 लाख लोकांना आपल्या सगळ्या गव्हर्मेंट स्कीमची बेनिफिट देऊन, म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या बरोबर मिळून, तर या तिन्ही फ्रंटवर काम झाल्यामुळं आज आपण हे पाहू शकतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात गेल्या 4-5 वर्षात माओवादी मारले गेले आणि आपल्या इकडं कुठंही प्रोटेस्ट झाले नाहीत. म्हणजे लोकही निश्चित माओवाद्यांच्यापासून दूर गेले होते. हे एक त्याचं द्योतक आहे आणि हे पोलिसांचं जिल्हा प्रशासनाचं पण यश आहे. त्यांना माहीत होतं की जे जिल्हा प्रशासन आहे हे आपल्यासाठी काम करतं. आपण असताना बिनागुंडासारख्या ठिकाणी पोलीस स्टेशन उभारणं कठीण होतं. आता हळूहळू अबुजमाड पूर्ण परिसर आता आपल्या पोलिसांच्या अंडरमध्ये आला आहे. काय सांगाल, किती मोठी उपलब्धी आहे? निश्चितच आम्हाला आठवतं आहे, आम्ही 26 जानेवारी 2016ला बिनागुंडाला फ्लॅग होस्टिंग केलं होतं. तिथं जाऊन फ्लॅग होस्टिंग करणं हीच त्यावेळेस मोठी अचिव्हमेंट होती 2016ला. आणि आज आपण पूर्णपणे तिथं जाऊन बसलेलो आहे, आपलं पोलीस स्टेशन उघडलेलं आहे. हा निश्चित मोठा बदल आलेला आहे. आणि हेच मी सांगितलं की जे गडचिरोली पोलीस दलाचं गेले 10-12 वर्ष सातत्यपूर्ण जे ऑपरेशन्समध्ये यश मिळालेलं आहे, माओवाद्यांच्यावर C-60 नेहमी हवी राहिली आणि C-60 आणि 60च्या जवानांचं शौर्य आहे, जे त्यांचा सॅक्रिफाईस आहे, त्यामुळेच आज आपण हे दिवस बघू शकलो. वेगवेगळ्या ठिकाणी आपलं डॉमिनेशन वाढलं आणि जे टेरर माओवाद्यांच्या मनामध्ये निर्माण झाला, विशेषतः जे दक्षिण गडचिरोलीला जे कसनासूर बोरिया आणि वरचं जे मर्दिन टोलाचं जे ऑपरेशन होतं, या 2 ऑपरेशन्सनी एक पूर्ण माओवाद्यांचं जे मनोबल आहे ते तोडण्यामध्ये यश मिळालं. आणि त्यामुळेच आज आपण या ठिकाणी जिथं आज माओवाद पूर्ण संपुष्टात आलेलं आहे. एकूणच CC मेंबर मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण करत आहे. नुकतेच तेलंगणामध्ये 130 आणि छत्तीसगडमध्ये 108 माओवाद्यांनी सरेंडर केला. गडचिरोली जिल्ह्यात विशेष आता किती नक्षल शिल्लक राहिले आहे? आता 4-5 बोटावर मोजण्या इतके शिल्लक राहिलेले आहेत. ते पण तिकडे छत्तीसगडमध्येच पळतात आणि ते सर्व छत्तीसगडचेच माओवादी आहेत, म्हणजे नेटिव्ह. आपल्याकडचं फार एकच नक्षल गडचिरोली जिल्ह्यातला शिल्लक आहे असं म्हणता येईल. एकूणच आपण बघू शकता 31 मार्च 2026 अमित शाह यांची डेडलाईन आता पूर्ण होताना दिसत आहे. महेश गुंडेट्टीवार, LS मराठी, गडचिरोली.